नमस्कार. महत्त्वाचे शब्द आणि त्यांची वाक्य पाहूयात. लेटर एची. पहिला शब्द आहे बघा, ॲक्टर ॲक्ट्रेस. ॲक्टर ॲक्ट्रेस म्हणजे काय? ॲक्टर म्हणजे अभिनेता नट आणि ॲक्ट्रेस म्हणजे अभिनेत्री नटी. त्याचं मराठी वाक्य बघा. मराठी वाक्य, आमिर खान हा हिंदी चित्रपट उद्योगातील सर्वात अष्टपैलू अभिनेता आहे. त्याचं इंग्रजीत रूपांतर होतं, आमिर खान इज वन ऑफ द मोस्ट वर्सेटाईल ॲक्टर इन द हिंदी फिल्म इंडस्ट्री. आणि अभिनेत्रीचं उदाहरण घ्यायचं झालं तर मराठी वाक्य बघा, अनुष्का शेट्टी ही दाक्षिणात्य चित्रपट उद्योगातील सर्वात अष्टपैलू अभिनेत्री आहे. त्याचं इंग्रजीत रूपांतर होतं, अनुष्का शेट्टी इज वन ऑफ द मोस्ट वर्सेटाईल ॲक्ट्रेस इन द साऊथ फिल्म इंडस्ट्री. इथे आमिर खान अभिनेता आहे म्हणून ॲक्टर आहे आणि अनुष्का शेट्टी अभिनेत्री आहे म्हणून ॲक्ट्रेस आहे. अशी दोघांची पण उदाहरणे मराठी आणि इंग्लिश वाक्य दिलेली आहेत. त्याच्यानंतर दुसरा शब्द बघा, ॲक्च्युअल. ॲक्च्युअल म्हणजे वास्तविक, खरा. त्याचं मराठी वाक्य होतं, मी खरे आकडे किंवा नंबर देऊ शकत नाही. त्याचं इंग्रजीमध्ये रूपांतर होतं, आय कांट गिव्ह द ॲक्च्युअल फिगर. त्याच्यानंतर तिसरा शब्द आहे ॲडिशन. ॲडिशन म्हणजे या व्यतिरिक्त बेरीज. त्याचं मराठी वाक्य होतं, या व्यतिरिक्त इतर कारणे आहेत. त्याचं इंग्रजीमध्ये रूपांतर होतं, इन ॲडिशन टू धिस देअर आर अदर रिझन्स. त्याच्यानंतर चौथा शब्द, ॲड्रेस. ॲड्रेस म्हणजे पत्ता किंवा अभिभाषण. त्याचं मराठी वाक्य होतं, तुला माझा पत्ता कसा मिळाला? हे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे, प्रश्नार्थक वाक्य आहे. त्याचं इंग्रजीमध्ये रूपांतर होतं, हाऊ डिड यू गेट माय ॲड्रेस, आणि क्वेश्चन्स टॅग आलेला आहे. अशा प्रकारे हे 4च शब्द दिलेले आहेत, कारण वरचे जे ॲक्टर ॲक्ट्रेस म्हणून 2 वेगवेगळे शब्द आहेत ते आपण एकाचमध्ये घेतलेले होते, त्यामुळे दिलेले आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल, विस्तृत माहितीसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या, कारण तिथे पण खूप सारी वाक्य आणि त्याचप्रमाणे इंग्रजीमध्ये कसं बोलायचं आणि कसे त्याचे व्हिडिओज बनवलेले आहेत. त्याचप्रमाणे ग्रामर कसं आहे ते तुम्हाला तिथे व्यवस्थित लक्षात येईल. त्यामुळे तिथे आम्हाला नक्की भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.